हॅलो ग्रुप. सो रेडॉक्स रिएक्शनमधलं जस्ट बऱ्यापैकी शेवटचं लेक्चर, आता शेवटचं लेक्चर रेडॉक्समधलं, बट जस्ट रेडॉक्सचं लगेच सगळेच्या सगळे ॲप्लिकेशन्स तुम्हाला करायचे 12th स्टँडर्ड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी हा लेसन, हा पॉईंट, हे लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जस्ट आपल्याला काय बघायचं आहे तर सिम्पली की पोटेन्शियल, आता वर्ड येतील इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे इलेक्ट्रिकल रिलेटेड वर्ड येतील, अगदी सिम्पल सिम्पल. सगळ्यात पहिल्यांदा जस्ट बघूया की व्हॉट इज मीन बाय सॉल्ट ब्रिज. एक नवीन कॉन्सेप्ट सॉल्ट ब्रिज, जस्ट बोर्डवरती. सॉल्ट ब्रिज सिम्पल काय असतं, अशी यू शेप ग्लास ट्यूब असते, ही अशा स्ट्रक्चरमध्ये सिम्पल असे यू शेप ग्लास ट्यूब असते. बरेच वेळेला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो किंवा यू शेप ग्लास ट्यूब. आपल्याला बरेच वेळेला सॉल्ट ब्रिज म्हणजे आपण सांगतो इट इज यूट्यूब, यूट्यूब नसते, यू शेप ग्लास ट्यूब, इजंट इट. यू शेप ग्लास ट्यूब कशासाठी असते तर इट इज यू शेप ग्लास ट्यूब ऑफ, त्याच्यामध्ये कंटेनिंग काय असतं तर जेल ऑफ KCl, आयदर KCl इन अगर अगर किंवा NH4NO3 इन अगर अगर. KCl और NH3 असं जे लिहिलं आहे म्हणजेच काय KCl इन अगर अगर सोल्युशन किंवा NH4NO3 इन अगर अगर सोल्युशन, इजंट. सो जस्ट काय असतं त्याच्यामध्ये यू शेप ग्लास ट्यूब असते. जस्ट कशासाठी वापरतात, त्याचे फंक्शन्स काय ते जस्ट डिटेल बघूया. सी फंक्शन्स कोणते कोणते तर इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, दुसरं इट कनेक्ट्स टू सोल्युशन्स इलेक्ट्रिकली, आणि तिसरं इट प्रिव्हेंट्स द मिक्सचर ऑफ टू सोल्युशन्स. जस्ट आत्ता फक्त अंडरस्टँडिंग पर्पजसाठी किंवा आता जस्ट फक्त एवढे 3 जे लिहिलेले आहेत किंवा मी जे सांगितले तेवढे जस्ट लक्षात घ्या. मी आता पुढच्या पॉईंटमध्ये ते व्यवस्थित एक्सप्लेन करतो, ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा एक सिम्पलवाला सेल कन्स्ट्रक्ट करूया. सिम्पलवाला सेल ती कसा कन्स्ट्रक्ट केला, अगदी सिम्पल. एक बीकर घेतला, एक सिम्पल बीकर घेतला, त्याच्यामध्ये घेतलं ॲक्वियस सोल्युशन ऑफ ZnSO4. ॲक्वियस सोल्युशन ऑफ काय घेतलं त्या बीकरमध्ये ZnSO4. आता ऑलवेज कीप इन माइंड ZnSO4 dissociates to give Zn2 plus SO4 2 minus. ZnSO4 जे होतं इट डिसोसिएट्स टू गिव्ह Zn2 आणि SO4 2 मायनस. सो सिम्पली कसलं सोल्युशन घेतलं Zn2 इन ब्रॅकेट इकडे काय म्हटलं ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे काय घेतलं ZnSO4 जे होतं ते पाण्यामध्ये टाकलं, मला काय मिळालं Zn2 चे आयन मिळाले, ठीक आहे. सो आता Zn2 नीट लक्षात घ्या. आता एक बीकर घेतलं, त्याच्यामध्ये कसलं सोल्युशन घेतलं Zn2 चं सोल्युशन घेतलं. सेम बीकरमध्ये एक सिंपल मेटल इलेक्ट्रोड डीप केला, Znचा एक सिंपल इलेक्ट्रोड डीप केला, एक Znची सिंपल स्ट्रीप टाकली आतमध्ये, किंवा तुम्ही म्हणाल की कांडी टाकली. कांडी म्हणजे काय, सिंपल एक स्ट्रीप टाकली, मेटल स्ट्रीप टाकली. कसली Znची, म्हणजे Znची स्ट्रीप टाकली सॉलिड फॉर्ममधली, आणि कशामध्ये टाकली इथे लिहिले सॉलिड, आणि कशामध्ये टाकली Zn2 च्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये. ॲक्वियस म्हणजे काय की पाण्यामध्ये सोल्युशन प्रिपेअर केलं. दुसरा एक सिंपलवाला बीकर घेतला, इकडे हा घेतला बीकर. जस्ट याच्यामध्ये कसलं सोल्युशन घेतलं तर Cu2 ॲक्वियस. तर Cu2 अगेन कोण होतं CuSO4, पाण्यामध्ये टाकल्यानंतर कसं डिसोसिएट झालं Cu2 SO4 2 मायनस. सो अगेन कसलं सोल्युशन घेतलं Cu2 ॲक्वियस सोल्युशन. सो Cu2 चं ॲक्वियस सोल्युशन. परत त्याच्यामध्ये जसं आपण झिंकच्या सोल्युशनमध्ये झिंकचा रॉड डीप केला, झिंकची स्ट्रीप डीप केली, ह्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला डीप करायची सिंपल एक कॉपरची स्ट्रीप. सो इकडे लिहिलं Cu म्हणजे कोण कॉपर, आणि सॉलिड फॉर्ममध्ये. जस्ट कन्स्ट्रक्शन नीट लक्षात येते का बघा. एक सिंपल बीकर घेतला, त्या बीकरमध्ये ZnSO4 चं सोल्युशन घेतलं, म्हणजे Zn2 चं सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये एक झिंकची स्ट्रीप डीप केली, इज इट. दुसरा बीकर घेतला, कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं, Cu2 ॲक्वियस सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये कसली स्ट्रीप डीप केली, सिंपल कॉपरची स्ट्रीप डीप केली, इज इट. आता त्याच्या पुढे त्या दोघांना इकडनं ह्याचा इलेक्ट्रॉन आणि ही इकडनं एक वायर काढली, एक सिंपल आउटर बॅटरीला जोडली. सो बॅटरीला एक जोडली, एक निगेटिव्ह टर्मिनल आणि दुसरा कुठला टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल. आता नीट लक्षात घ्या. स्टील हे जे सर्किट आहे ते पूर्णच्या पूर्ण कंप्लीट नाही आहे, अनलेस अँड अंटिल ते असं पूर्ण कंप्लीट होत नाही तिथपर्यंत काय होणार नाही की इलेक्ट्रिक करंट किंवा त्याच्यामधून काही पास होणार नाही. आता जस्ट ते कंप्लीट करायचं ना, आपल्याला कनेक्ट करायचं आहे. सो आता कनेक्ट करायला आपल्याला कोण वापरायचं आहे तर हा सॉल्ट ब्रिज वापरायचा आहे. कनेक्ट करायला कोण वापरायचं सॉल्ट ब्रिज. फक्त तो दिसताना तुम्हाला असा यू शेप दिसताना कसं दिसलं यू शेप ट्यूब. हा जस्ट आपल्याला फक्त अपोजिट साईडने डीप करायची. सी कशी डीप केली, ही अशी डीप केली, ही जस्ट अशी डीप केली. बघा परफेक्ट असा उलटा यू दिसतोय का बघा, इकडनं परत हा ग्लान्स येतोय का बघा, हे इकडनं असं, हे वाला असं जाऊन असं, इज इट. ही अशी जस्ट काय केली फक्त डीप केली. आता जस्ट नीट बघा की याने सर्किट कनेक्ट झालं. सो त्याचे फंक्शन्स काय, आता परत एकदा बघा फंक्शन्स.
मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. कशी मेंटेन करतो? बिकॉज त्याच्याकडे के प्लस आणि सीएल मायनस आहे, एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे. सो इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी सगळ्यात पहिलं. दुसरं इम्पॉर्टंट वाला, इट कनेक्ट्स टू सोल्युशन्स इलेक्ट्रिकली. ह्या दोन सोल्युशनला त्याने काय केलं? इलेक्ट्रिकली कनेक्ट केलं. दोन सोल्युशनना इलेक्ट्रिकली कनेक्ट केलं. आणि तिसरं इम्पॉर्टंट आहे सी, इट प्रिव्हेंट्स मिक्सचर ऑफ टू सोल्युशन. आता हे दोन ॲक्च्युली तुम्हाला सोल्युशन मिक्स करायचे आहेत ना, म्हणजे सोल्युशन कनेक्ट करायचे. सो सोल्युशन जर असे तुम्ही कनेक्ट केलेत असे फिजिकली तर काय होईल? ते मिक्स होतील. सो आपल्याला मिक्सिंग नको आहे. सो इट प्रिव्हेंट्स. कोण प्रिव्हेंट करतो? सॉल्ट ब्रिज प्रिव्हेंट करतो. सो सॉल्ट ब्रिजची 3 फंक्शन समजली का? इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. कसं? बिकॉज त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आयन असतो. इज इट? दुसरं, इट कनेक्ट्स टू सोल्युशन्स इलेक्ट्रिकली. आणि तिसरं, इट प्रिव्हेंट्स द मिक्सचर ऑफ टू सोल्युशन. सो वी कॅन प्रिपेअर दिस सेल इन लॅबोरेटरी इट सेल्फ. सी परत एकदा, सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं? एक बीकर घेतला. त्याच्यानंतर काय घेतलं? दुसरा एक बीकर घेतला. पहिल्या बीकरमध्ये झिंक Zn2+ सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये एक झिंकची स्ट्रीप डीप केली. दुसऱ्या बीकरमध्ये Cu2+ सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये Cuची स्ट्रीप डीप केली. इज इट? आणि ते दोन होते, एक निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला मिळालं. इज इट? आणि त्याच्यानंतर काय केलं? सॉल्ट ब्रिज टाकला. सॉल्ट ब्रिजचे 3 फंक्शन्स जस्ट डिटेल बघितलेले आहे. आता नीट लक्षात घ्या, हा जो बी आहे, ऑलरेडी मी रेडॉक्समध्ये तुम्हाला 1-2 वर्ड सांगितले. सी पहिला एक वर्ड सिंपल सांगितला, करवाओ. करवाओ म्हणजे काय? कमी झालं तर ऑक्सिडेशन, सॉरी कमी झालं तर रिडक्शन आणि वाढलं तर ऑक्सिडेशन. काय कमी झालं वाढलं तर? ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, रिडक्शन. कमी झाला, रिडक्शन. ऑक्सिडेशन नंबर वाढला, देन दॅट इज वॉट? ऑक्सिडेशन. सो कमी झाला रिडक्शन, वाढला ऑक्सिडेशन. करवाओ. अजून एक वर्ड व्यवस्थित लक्षात घ्या किंवा 2 वर्ड. सी बऱ्याच वेळेला मी मे बी सांगितलं पण असेल, नसेल सांगितलं असेल बघा. ॲन ऑक्स. सिंपल काय लिहिलं? ॲन ऑक्स. आणि त्याच्या पुढे लिहितोय रेड कॅट. आता ही ॲक्च्युली 2 प्राण्यांची नावं आहेत, ॲन ऑक्स आणि रेड कॅट. म्हणजे ॲन ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल आणि कॅट म्हणजे सिंपल मांजर. सो AEIOU. जस्ट त्याच्या अगोदर आपण काय लिहितो? ॲन लिहितो. सिंपल इंग्लिशचा रूल आहे. सो ॲन ऑक्स लिहिला आणि दुसरं काय लिहिलं? रेड कॅट लिहिलं. याचा अर्थ काय? नीट लक्षात घ्या, हे कधीच विसरायचं नाही. ठीक आहे? ॲनॉक्स आणि रेड कॅट काय बघा. ॲनोडवरती ऑलवेज ऑक्सिडेशन. ॲनोडवरती ऑलवेज ऑक्सिडेशन. आता इमिजिएट तुम्हाला रेड कॅटचा अर्थ समजला असेल. रिडक्शन ऑलवेज ऑकर्स ॲट कॅथोड. सो ॲनोडवरती ऑलवेज ऑक्सिडेशन, ॲन ऑक्स, अँड रिडक्शन ऑलवेज ऑकर्स ॲट कॅथोड. ॲन ऑक्स आणि रेड कॅट हे जस्ट 2 वर्ड वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवा. ॲन ऑक्स, ॲनोडवरती ऑलवेज ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कुठे? ऑलवेज ॲट कॅथोड. आता जर मी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज कॅथोड, सो यू हॅव टू सिंपल कॅथोडची डेफिनेशन सांगताना काय द्यायची की कॅथोड म्हणजे काय? इट इज अ इलेक्ट्रोड. कॅथोड इज अन इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. कॅथोड इज अन इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. आणि ॲनोड म्हणजे सिम्पली काय? ॲनोड इज अन इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. इजंट इट? सो ॲन ऑक्स आणि दुसरा कुठला वर्ड? रेड कॅट. हा दुसरा झाला. पहिल्यांदा काय सांगितलं होतं? करवाओ. दुसरं काय सांगितलं? ॲन ऑक्स आणि रेड कॅट. तिसरा एक सिंपल जस्ट वर्ड लक्षात घ्या, LORG. व्हॉट डज दॅट मीन? LORG. LORG इट मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन. LORG म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन. LORG लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन आणि रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन, रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय सांगितलं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन, रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता नीट लक्षात घ्या, मी त्या सेलचं रिप्रेझेंटेशन कसं करतोय. सो जस्ट मला आता त्या सेलचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. बिफोर दॅट अजून एक कन्व्हेन्शन ऑलवेज लक्षात ठेवा. कोणता पण एखादा सेल दिलेला असेल, सी कोणता पण एखादा सेल दिलेला असेल, डायग्राम दिलेली असेल, सी बोर्ड पे डिरेक्टली बोर्ड पे देखो. हा जो मधलावाला आहे तो आपल्याला माहिती आहे कन्फर्मेटीचं ब्रिज. मधलावाला आहे तो कोण आहे? ब्रिज. ब्रिज म्हणजे कुठला ब्रिज? सॉल्ट ब्रिज आहे. बरोबर आहे. सो सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजच्या लेफ्ट हँड साईडला एक लेटर लिहितो. बीच्या लेफ्ट हँड साईडला ऑलवेज अल्फाबेटिकली कोण येणार? ए येणार आणि इकडे कोण येणार? स्ट्रेट फॉरवर्ड सी येणार. लक्षात येते का? बघा हे सगळे जस्ट अगदी सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचं. मी काय सांगितलं की जरी रेडॉक्सचं हे शेवटचं लेक्चर असेल तरी जस्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं लेक्चर म्हणून ऐका की इलेक्ट्रोकेमिस्ट्री की जे 12th ला आहे.
इज इट. सो ABC म्हणजे कोण, हा मधलावाला ब्रिज झाला, मधलावाला कोण झाला, ब्रिज झाला. ब्रिजच्या अलीकडे कोण असतो, ॲनोड असतो आणि इकडे कोण असतो, कॅथोड असतो. सी ABC मध्ये कोण आहे, ब्रिज आहे, ब्रिजच्या इकडच्या बाजूला ॲनोड आणि इकडच्या बाजूला कोण आहे, कॅथोड झाला. आता याचं अगदी सिंपल रिप्रेझेंटेशन कसं करतात त्या सेलचं बघा. रिप्रेझेंटेशन काही रूल्स आहेत, रूल्स मी सांगतो आणि डिरेक्टली अप्लाय करतो, म्हणजे बोलताना सांगतो तिकडे बोर्डवरती लिहिणार नाही, डिरेक्टली अप्लाय करणार. ठीक आहे. सी बोर्ड पे अगदी सिंपल केलेलं. तो जो ब्रिज होता, ब्रिज मी डिनोट केला विथ अ डबल वर्टिकल लाईन. डबल वर्टिकल लाईन इंडिकेट्स अ सॉल्ट ब्रिज. डबल वर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स व्हॉट, सॉल्ट ब्रिज. सो डबल वर्टिकल लाईन. आता नीट लक्षात घ्या की कसं रिप्रेझेंट करतोय, की बरेच वेळेला मुलं बऱ्यापैकी पाठ करतात की याच्या इकडे हे लिहायचं, याच्या इकडे हे करायचं. अगदी सिंपल जस्ट लक्षात घ्या, एकदम सिंपल लक्षात घ्या की जो सॉल्ट ब्रिज आहे, सॉल्ट ब्रिजच्या अलीकडे कोण असणार आहे, कन्फर्म लेफ्ट हँड साईडला. ब्रिजच्या लेफ्ट हँड साईडला कोण सांगितलं, ए म्हणजे ॲनोड, आणि ब्रिजच्या राईट हँड साईडला कन्फर्म कोण सांगितलं, तर कॅथोड. हे जस्ट आपल्याला लिहायचं आहे. ॲनोड आणि कॅथोड आपल्याला लिहायचं आहे. आता एवढं तर तुमच्या लक्षात नक्की आलं असेल की झिंकवाला जो पार्ट आहे दॅट इज ॲनोड आणि कॉपरवाला जो पार्ट आहे दॅट इज व्हॉट, कॅथोड. आता नुसतं झिंक आणि कॉपर असं लिहिणार आहे का मी, तर लिहिणार नाही आहे. मला सगळ्या त्याच्यामध्ये स्पेसेस इन्क्लूड करायचे आहेत. नीट लक्षात घ्या काय काय केलं. सॉल्ट ब्रिज जो आहे तो डिरेक्टली कोणाला अटॅच आहे, नीट सांगा. सॉल्ट ब्रिज हा डिरेक्टली झिंक सॉलिडला अटॅच आहे का झेड एन ॲक्वियसला अटॅच आहे. स्ट्रेट फॉरवर्ड दिसतोय, तो डीप केलेला आहे म्हणजे तो कोणाला अटॅच आहे, इथे या दोघांमध्ये अंतर आहे म्हणजे तो अटॅच आहे Zn2+ला. सो लेफ्ट हँड साईडला लिहून टाकलं Zn2+. सॉल्ट ब्रिजच्या इकडच्या बाजूला कोण लिहिलं, Zn2+. इथे काय लिहिलं, ॲक्वियस. इज इट. तसंच तो राईट हँड साईडला कोणाला अटॅच आहे, Cu2+ वाला ना. सो इकडे लिहिलं Cu2+ आणि त्याच्या बाजूला सुद्धा कोण लिहिलं, ॲक्वियस. सो सॉल्ट ब्रिज त्याच्या बाजूला कोणतं एक सोल्युशन लेफ्ट हँड साईडला लिहिलं Zn2+, बिकॉज तो डिरेक्टली Zn2+ला अटॅच आहे, आणि राईट हँड साईडला काय लिहिलं, Cu2+, बिकॉज तो Cu2+ला अटॅच आहे. आता या Cu2+ मध्ये आणि Zn2+ मध्ये अजून एक सिंगल वर्टिकल लाईन लिहिली. सिंगल वर्टिकल लाईन, सिंगल वर्टिकल लाईन. डबल वर्टिकल लाईन रिप्रेझेंट काय करतं, इट रिप्रेझेंट्स प्रेझेन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. इट रिप्रेझेंट्स अ सॉल्ट ब्रिज. इज इट डबल वर्टिकल लाईन. अँड व्हॉट डज दॅट सिंगल वर्टिकल लाईन रिप्रेझेंट, सी बोर्ड पे, की Zn2+ आणि इकडचा Zn सॉलिड. Zn2+ आहे तो इकडचा, त्याच्या बाजूला काय लिहिलं, Zn सॉलिड. Cu2+ त्याच्या बाजूला लिहिलं Cu सॉलिड. दिस सिंगल वर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स अ फेज बाउंड्री. फेज बाउंड्री म्हणजे सिंपल, जस्ट ॲक्वियस जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड लिक्विड फॉर्ममध्ये आहे, आणि हा सॉलिड आहे ना. सो सॉलिड आणि लिक्विड दोन वेगवेगळ्या फेज झाल्या. सॉलिड लिक्विड दोन वेगवेगळ्या फेज, दोन वेगवेगळ्या स्टेट्स झाल्या. So single vertical line काय डिनोट करतं, is simply a phase boundary. And what does that double vertical line represent? That represents, yes, perfect. That represents a salt bridge. So just फक्त परत एकदा जस्ट बघा कसं लिहिलं. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो लिहून घेतला दॅट इज व्हॉट्स, डबल वर्टिकल लाईन लिहिली. डबल वर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज डिरेक्टली कोणाला अटॅच आहे, लेफ्ट हँड साईडला Zn2+, राईट हँड साईडला Cu2+. सिंगल वर्टिकल लाईन, सिंगल वर्टिकल लाईन. Zn कोणाला अटॅच आहे, Zn सॉलिडला. इथे ॲक्वियस लिहिलं, इथे सुद्धा ॲक्वियस लिहिलं, आणि Cu कोणाला अटॅच आहे, तर त्या Cu सॉलिडला. Zn2+, Zn सॉलिडला, Cu2+, Cu सॉलिडला. इथपर्यंत लक्षात आलं, व्यवस्थित लक्षात आलं. सो त्याच्या पुढचं मी काय सांगितलं की कुठलीही गोष्ट पाठ करायची नाही आहे, रट्टा सिस्टीम नको आहे, जस्ट नीट समजून घ्या. करेक्ट. आता जस्ट अगदी सिंपल आहे ना. दोन वर्ड आपल्याला आठवत आहेत का बघा मगाचे, हे जस्ट रफ करतो, यू शेप, ग्लास ट्यूब वगैरे. दोन वर्ड कोणते कोणते आठवत आहेत, ॲनऑक्स आणि रेड कॅट. आता या ब्रिजच्या अलीकडचा, ब्रिजच्या लेफ्ट हँड साईडचा कोण आहे, ॲनोड आहे, आणि ब्रिजच्या राईट हँड साईडचा कोण असणार आहे, तर कॅथोड असणार आहे. ब्रिजच्या लेफ्ट हँड साईडचा ॲनोड, राईट हँड साईडचा कोण झाला, कॅथोड झाला. आता नीट लक्षात घ्या. सो हा Zn आणि Zn2+, अगोदर कोण आलाय, Zn आलाय ना, अगोदर कोण आलाय, Zn. आता हे जस्ट मी काय लिहितोय, तर हा झाला ॲनोड. ॲनोडवरती कोणती रिएक्शन, तर ॲनोडवरती ऑक्सिडेशन रिएक्शन. सो लिहून टाकलं ऑक्सिडेशन रिएक्शन, आय हॅव टू राईट ऑक्सिडेशन रिएक्शन. ॲनोडवरती कोणती रिएक्शन लिहिणार आहे मी, ऑक्सिडेशन रिएक्शन. सो ऑक्सिडेशन रिएक्शन. सी आता हा पूर्ण ब्रिजच्या अलीकडचा कोण झाला, ॲनोड झाला,
लक्षात येते का? परत बीच्या इकडचा लेफ्ट हँड साईडचा बीच्या अगोदरचा कोण आहे? एनोड आहे. एनोड वरती ऑक्सिडेशन रिएक्शन. आता ऑक्सिडेशन रिएक्शन सिंपल कशी लिहिली बघा. एक वर्ड काय सांगितला होता? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता एक सिंपल ट्रिक लक्षात घ्या कशी लिहितोय ते बघा. ट्रिक अजिबात कुठे पाठबीट करत काय कन्फ्युजन वाढवलं नाही. सिंपल एक ट्रिक सांगणार आहे त्याच्यानं लिहिलं. आता हा पूर्णच्या पूर्ण एनोड झाला. Zn आणि Zn2+ हा एनोड झाला. इज इट? आता जस्ट सिंपल कशी रिएक्शन लिहिली बघा. पहिल्यांदा कोण आहे? Zn. ही जस्ट सिंगल वर्टिकल लाईन यूज केला ॲज अ ॲरो. त्याच्या बाजूला कोण आहे? Zn2+. अगोदर कोण आहे? Zn. त्याच्या बाजूला कोण आहे? Zn2+. सो सिंगल वर्टिकल लाईनच्या ऐवजी जस्ट काय केलं? त्याचं ॲरो केला. इज इट? आता ज्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्या बाजूला चार्ज आहे तिकडे जस्ट मी इलेक्ट्रॉन्स लिहिणार आहेत. आणि किती लिहिणार आहे? तर तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लिहिणार. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउट राईट ऑन सेम साइड. सो Zn2+ याच बाजूला मी लिहिले 2 इलेक्ट्रॉन. संपली. ऑक्सिडेशन रिएक्शन खतम. तशीच तुम्ही रिडक्शन रिएक्शन सांगा बघा. रिडक्शन. सो काय रिडक्शन रिएक्शन? सो स्ट्रेट फॉरवर्ड. अगोदर कोण दिसतोय? Cu2+ दिसतोय. आणि मग कोण दिसतोय? Cu. अगोदर Cu2+ आणि त्याच्यानंतर कोण दिसतोय? Cu दिसतोय. सो इथे लिहिले Cu2+. Cu बरोबर आहे. अगोदर Cu2+ दिसला आणि मग कोण दिसला? Cu. सिंगल वर्टिकल लाईन जी होती त्याच्याऐवजी जस्ट काय केलं? हॉरिझॉन्टल शेपमध्ये ॲरो लिहून टाकला मी तो. ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या साईडला आय हॅव टू राईट इलेक्ट्रॉन. सो इकडच्या बाजूला चार्ज आहे Cu2+ लेफ्ट हँड साईडला. सो इकडे मला काय लिहायचे? इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स लिहिणार? जेवढा चार्ज आहे तेवढे. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन्स मी लिहिले. नीट लक्षात येते का? बघा परत एकदा बघा. हे जस्ट सगळं रफ करतो. जस्ट रिप्रेझेंटेशन पर्यंत आपण आलो होतो. डबल वर्टिकल लाईन, त्याच्या इकडचा एनोड, त्याच्या इकडचा कॅथोड. एनोडवरती ऑक्सिडेशन. सो इथे लिहिली ऑक्सिडेशन. अगोदर कोण आहे? झिंक अगोदर आहे. झिंक. त्याच्यानंतर Zn2+ आहे. हा सिक्वेन्स सोडला नाही. पहिल्यांदा झिंक मग Zn2+. ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढे इलेक्ट्रॉन लिहिले. सो एक रिएक्शन संपली. रिडक्शन रिएक्शन दुसरी. रिडक्शन इथे बाजूला लिहितो म्हणजे 2 एका खाली 1 येतील. Cu2+ अगोदर आहे आणि मग Cu आहे. सो Cu2+ आणि मग कोण आहे? Cu. इज इट? Cu2+ आणि दुसरी कुठली आहे? Cu झाली. आता नीट लक्षात घ्या. ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन्स आय हॅव टू ॲड. सो Cu2+ लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून मला लेफ्ट हँड साईडला 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केले. इट गिव्स Cu. इज इट? एक ऑक्सिडेशन रिएक्शन, दुसरी कोणती? रिडक्शन रिएक्शन. The reaction in which oxidation and reduction reaction takes place simultaneously. That is what simply a redox reaction. So Zn2+, Cu2+ आणि Cu या दोघांची कॉम्बिनेशन जर केली, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियस दोघांचं कॉम्बिनेशन केलं, विल गेट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मी कॅन्सल करेन. सो कोण मिळालं इकडे? Zn. हे कुठल्या फॉर्ममध्ये? सॉलिड फॉर्ममध्ये. हे सॉलिड. Zn2+ म्हणजे ॲक्वियस, Cu2+ म्हणजे ॲक्वियस. सो ओव्हरऑल रिएक्शन काढलेली Zn प्लस Cu2+. Zn कुठल्या फॉर्ममध्ये? सॉलिड. Cu2+ ॲक्वियस फॉर्ममध्ये. इट गिव्ज Zn2+ ॲक्वियस आणि Cu कोणत्या फॉर्ममध्ये? तर सॉलिड फॉर्ममध्ये. इज इट? एवढं सगळं समजलं नक्की? हा कुठला सेल आपण बघितलेला? जस्ट सिंपल सेल आहे, डॅनियल सेल. पुस्तकामध्ये खूप लिमिटेड दिले, एकदम जस्ट फक्त अशी डायग्रॅम दिले, बाकीचं खूप लिमिटेड अप्रोचने दिले. म्हणून मी काय सांगितलं की जरी रेडॉक्सचं हे शेवटचं लेक्चर असेल तरी पण तुम्ही रेडॉक्सचं शेवटचं सायमल्टेनियस इलेक्ट्रोकेमिस्ट्री 12th स्टँडर्ड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं लेक्चर म्हणून बघा. इज इट? सो परत एकदा सगळ्यात पहिल्यांदा काय काय बघितलेलं? ते सिंपल सॉल्ट ब्रिज म्हणजे काय ते बघितलेलं. त्याच्यानंतर रेडॉक्स रिएक्शन जस्ट बघतोय. इज इट? रेडॉक्स रिएक्शनमध्ये जस्ट सिंपल काय बघितलेलं की सेल कोणता सेल? डॅनियल सेल बघितलेला. नॉट रेडॉक्स रिएक्शन. काय बघितलेलं त्याच्यामध्ये? डॅनियल सेल बघितलेला. रेडॉक्सचं शेवटचं आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं. असं जस्ट फक्त इमॅजिन करून चला. रेडॉक्सचं लास्ट लेक्चर आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं लेक्चर 12th स्टँडर्ड. अजून ॲक्च्युली वेळ आहे पण जस्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला हे सगळं आपल्याला रिकॉल करायचं आहे. इज इट? त्याच्या पुढे एक जस्ट पॉईंट दिसतोय. दॅट इज व्हॉट EMF सिरीज. आता नीट लक्षात घ्या की एक कॅथोड असतो, दुसरा ॲनोड असतो. एक कॅथोड असतो, दुसरा कोण असतो? ॲनोड असतो. आता व्यवस्थित लक्षात घ्या मी काय लिहितो ते. E0 ऑफ अ सेल. E0 म्हटल्यानंतर E ओरिजिनल ऑफ अ सेल म्हणजे त्याचं पोटेन्शियल, सेलचं पोटेन्शियल. आता सेल कोणापासून तयार झालाय? तर एक कोण असतो? कॅथोड आणि दुसरा कोण असतो? ॲनोड. सेल कोणापासून तयार होतो?
एक कॅथोड असतो त्याच्यामध्ये आणि दुसरा कोण असतो, ॲनोड असतो. सो सेल जस्ट E0 ऑफ अ सेल किंवा ई ओरिजिनल ऑफ अ सेल म्हणजे सेल पोटेन्शियल ऑफ अ सेल इज इक्वल टू, एक सिंपल इक्वेशन आता जस्ट फक्त लक्षात घ्या, E ऑफ अ कॅथोड मायनस E0 ऑफ अ ॲनोड, E ऑफ अ कॅथोड मायनस E0 ऑफ अ ॲनोड. ही जस्ट एक सिंपल इक्वेशन, अशासाठी इक्वेशन लक्षात घ्या, त्याच्यावरून मी पुढे एक दोन कॉन्सेप्ट सांगणार आहे. इज इट सो E ऑफ अ सेल इज इक्वल टू E ऑफ अ कॅथोड मायनस E0 ऑफ अ ॲनोड. E0 काय सांगितलं, ओरिजिनल, त्याचं ओरिजिनल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड पोटेन्शियल. ठीक आहे. सो E0 ऑफ अ सेल इज इक्वल टू E0 ऑफ अ कॅथोड मायनस E0 ऑफ अ ॲनोड. आता नीट लक्षात घ्या, ही इकडे जे दिसते ना त्याच्यावरती सिंपल तुम्हाला एखादी व्हॅल्यू मिळून जाते. सी प्रॅक्टिकली ज्यावेळेला तुम्ही एक कॅथोड आणि एक ॲनोड असं ज्यावेळेला लावलं तेव्हा प्रॅक्टिकली पोटेन्शिओमीटरवरती तुम्हाला सिंपल याची एक व्हॅल्यू मिळाली, से 2.2 व्होल्ट एवढी व्हॅल्यू मिळाली. इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, एक कॅथोड जोडला एक ॲनोड जोडला, पोटेन्शिओमीटरवरती जस्ट चेक केलं, एक पोटेन्शियल मिळालं. कुणाचं पोटेन्शियल मिळालं, सेलचं पोटेन्शियल मिळालं. सेलचं पोटेन्शियल मिळालं मला प्रॅक्टिकली, से किती मिळालं, 2.2. अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी एक व्हॅल्यू लिहिली तिथे, किती मिळाली, 2.2. आता नुसती ही मिळून मला या दोघांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील का, तर स्ट्रेट फॉरवर्ड करता येणार नाही. तीनपैकी माझ्याकडे एकच व्हॅल्यू आहे, तर मी कॅल्क्युलेट करेन का उरलेल्या दोन, नाही करता येणार. बट जर सपोज ही तर मला प्रॅक्टिकली मिळणार आहे, ही प्रॅक्टिकली मिळणार आहे, आणि या दोघांपैकी जर एखादी व्हॅल्यू मला माहिती आहे, एखादी व्हॅल्यू माझ्याकडे आहे, येस याची व्हॅल्यू मला परफेक्ट माहिती आहे, सो ही प्रॅक्टिकली मिळाली, ह्याची व्हॅल्यू मला जर माहिती आहे तर मी लगेच ह्याची कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा ही प्रॅक्टिकली मिळाली, मला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे, तर मी काय करू शकतो, ती दुसरी असते ती व्हॅल्यू काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आता ही जी व्हॅल्यू असते, एखादा इलेक्ट्रोड असा असतो की ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते, ज्याची व्हॅल्यू माहीत असते, दॅट इज वॉट रेफरन्स इलेक्ट्रोड. तर इलेक्ट्रोडला सिंपल काय म्हणतात, रेफरन्स इलेक्ट्रोड. सी अगदी सिंपल, रेफरन्स इलेक्ट्रोड इज ए इलेक्ट्रोड किंवा द इलेक्ट्रोड whose potential is arbitrarily taken as 0. एकतर ते 0 असतं किंवा इट इज एक्झॅक्टली नोन. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजेच काय, इलेक्ट्रोड की ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याचं पोटेन्शियल एकतर 0 असेल किंवा ते एक्झॅक्टली नोन असेल. मग आता जर सपोज 0 असेल तर आता E0 ऑफ असेल आपल्याला काय मिळालं होतं, 2.2 इज इक्वल टू, याचं जर 0 असेल तर याचं E0 ऑफ ॲनोड, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड सांगाल सर याचं E0 ऑफ ॲनोड जो असेल ते -2.2 असेल. इज इट, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते किंवा ती 0 असते, एकतर 0 असेल किंवा आर्बिट्रली तुम्हाला परफेक्ट त्याची व्हॅल्यू माहीत असेल, दॅट इज वॉट रेफरन्स इलेक्ट्रोड. नीट लक्षात घ्या, त्याच्या पुढची कॉन्सेप्ट नीट लक्षात घ्या. रेफरन्स इलेक्ट्रोड मग असे कोणते आहेत, तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे, सी मी परत सांगितलं हा 12thला आपल्याला डिटेल बघायचं आहे. 12th मध्ये कोणत्या लेसनमध्ये, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला डिटेल बघायचं आहे. सो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड त्याची व्हॅल्यू किती असते, 0.0 व्होल्ट. त्याची व्हॅल्यू किती असते, 0.0 व्होल्ट. आता इथून पुढे जस्ट परत एकदा सांगतोय, रेडॉक्सचं तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये ही खूप शॉर्टमध्ये दिलं आहे, पण मी काय सांगतोय की आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं लेक्चर म्हणून आपण ते कन्सिडर करतोय. रेडॉक्सचं शेवटचं नो डाऊट, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं पहिलं, सो काळजीपूर्वक बघा. इज इट, सो SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किती व्हॅल्यू असते त्याची, 0.0 व्होल्ट एवढी जस्ट सिंपल व्हॅल्यू असते, 0.0 व्होल्ट. आता नीट लक्षात घ्या, त्याच्या पुढे जाऊन आता E0 ऑफ अ सेल हे जस्ट तुम्ही कनेक्ट केलात, E0 ऑफ अ सेल इज इक्वल टू E0 ऑफ अ कॅथोड, परत इक्वेशन लिहितो, मायनस E0 ऑफ अ ॲनोड. हे जस्ट तुमच्याकडे आहे, हे इक्वेशन आहे. त्याच्यापैकी एक इलेक्ट्रोड तुम्ही कोण यूज केलात, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणून यूज केलात. सो स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सी एक जस्ट सिंपल आपण E0 ऑफ अ सेल किती व्हॅल्यू मिळाली, 2.2. हा एक कॅथोड आपण यूज केला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याची व्हॅल्यू होती 0.0. ह्याची व्हॅल्यू तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड सांगू शकाल. मग आता काय केली सायंटिस्टनी, काय केली, युझिंग दॅट SHE आणि अजून एक रेफरन्स इलेक्ट्रोड दॅट इज कॅलोमेल इलेक्ट्रोड, दॅट ऑल्सो वी हॅव टू स्टडी इन 12th स्टँडर्ड इन डिटेल. सो आता जस्ट फक्त काय सांगितलं की रेफरन्स इलेक्ट्रोड पकडून एक रेफरन्स इलेक्ट्रोड पकडला, कोणता होता तो, SHE. त्या SHEला वेगवेगळ्या इलेक्ट्रोड बरोबर कंपॅरिझन केलं, वेगवेगळे बरेच सारे इलेक्ट्रोड जस्ट काय केले, कंपॅरिझन केले. सो SHE ची व्हॅल्यू किती होती, सी इथे बघा, SHE ची व्हॅल्यू होती 0.0 व्होल्ट. इज इट, आता त्याच्याबरोबर अजून एक कंपेअर केला म्हटल्यानंतर सी इथे बघा, ए नावाचा इलेक्ट्रोड कंपेअर केला
प्रॅक्टिकली मला मिळाली त्याची व्हॅल्यू 2.2 इज इक्वल टू कॅथोड म्हणून मी यूज केला होता तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. सी E0 ऑफ अ सेल प्रॅक्टिकली किती मिळालं 2.2. इकडे जस्ट मला त्याचं व्हॅल्यू माहित होती SHE ची किती होती 0.0. सो ए नावाच्या इलेक्ट्रोडची मला जस्ट व्हॅल्यू माहित पडली ती होती A इज इक्वल टू -2.2 अशी मिळाली. मला एक व्हॅल्यू मिळाली. मग मी काय केलं नंतर मी म्हणजे कोणी सायंटिस्टने नंतर काय केली तो A ची एक व्हॅल्यू मिळाली मग त्यांनी B इलेक्ट्रोड घेतली त्याची व्हॅल्यू काढली मग C इलेक्ट्रोड घेतली त्याची व्हॅल्यू काढली. मग काही वेळेला त्याची व्हॅल्यू कमी मिळाली म्हणजे 0 पेक्षा त्या SHE पेक्षा कमी मिळाली किंवा काही वेळेला काय मिळाली जास्त मिळाली. सो कमी मिळाली किंवा जास्त मिळाली ते जस्ट ज्या व्हॅल्यू त्या सगळ्यांना मिळाल्या सायंटिस्टना जेवढ्या काय व्हॅल्यू मिळाल्या त्या एका सिंपल टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिली. कशा फॉर्ममध्ये इन डिक्रीजिंग मॅनर म्हणजे कुठली अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी जस्ट व्हॅल्यू लिहिते वरती अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. सिंपल पहिली लिहिली 2.27 नंतर लिहिली 2.20 2.12 डिक्रीज 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 एक सर्टन लेवल आली 0.0 ही 0.0 म्हणजे कोण होतं स्ट्रेट फॉरवर्ड तुमचा SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज इट. आणि त्याच्यानंतर हळूहळू काय होत गेलं ते डिक्रीज मायनस समथिंग मायनस 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 -2.2 अगेन शेवटचं लिहिलं इज इट. लक्षात येते ही जी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जी सिरीज लिहिली जी टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिली त्यालाच सिम्पली काय म्हटलं EMF सिरीज इलेक्ट्रोमोटिव्ह सिरीज EMF सिरीज. नीट लक्षात येते. त्याच्या पुढचा एक सिंपलवाला पॉईंट आत्ता फक्त जाता जाता लक्षात ठेवा अगदी शेवटच्या म्हणजे लेक्चरच्या शेवटच्या पार्टमध्ये कोणता होता सी जेवढी ही E0 ची व्हॅल्यू जास्त तेवढी त्याची कॅपॅसिटी ॲज अ कॅथोड म्हणून जास्त. म्हणजे जर सपोज मी 2 इलेक्ट्रोड यूज केले आता जस्ट ते पूर्ण EMF सिरीज तर झाली टॅब्युलर फॉर्ममध्ये जस्ट लिहून झाली इज इट. आता जस्ट मी त्याच्यातले 2 इलेक्ट्रोड चूज केले हा एक इलेक्ट्रोड चूज केला आणि हा एक इलेक्ट्रोड चूज केला 2.27 वाला आणि 0.0. आता कन्व्हेन्शन एक लक्षात ठेवा कन्फर्म लक्षात ठेवा की ज्याची E0 ची व्हॅल्यू जास्त असते ज्याची E0 ची व्हॅल्यू जास्त असते तो ऑलवेज कॅथोड असतो. ज्याची E0 ची व्हॅल्यू जास्त तो ऑलवेज कॅथोड. आणि कॅथोड म्हटल्यानंतर हे जस्ट वर्ड परत परत घेणार. कॅथोड म्हटल्यानंतर त्याची कसली पॉवर माहिती तिकडे काय होणार आहे कॅथोड म्हटल्यानंतर तिकडे काय होणार त्याचं रिडक्शन होणार. कॅथोड म्हटल्यानंतर त्याच्यावर कोणती रिएक्शन होणार रिडक्शन होणार. सो जेवढी त्याची व्हॅल्यू जास्त कॅथोड रिडक्शन. अगदी सिंपल जस्ट पकडलं पहिल्या केसमध्ये आपण हे 2 घेतले 2.20 वाला आणि 0.0 हा कॅथोड हा ॲनोड. दुसऱ्या केसमध्ये मी 0.0 घेतला आणि हा -2.2 घेतला. हा दिसतोय का बघा नसेल दिसत 0.0 घेतला आणि दुसरा कोण घेतला -2.2 घेतला. त्या केसमध्ये जो मोठा होता जो कोण होता मोठा होता तो कॅथोड आणि लोअर साईडला होता तो सिम्पली ॲनोड. सो या लेक्चरमध्ये जस्ट काय काय बघितलेलं परत एकदा जस्ट सांगतो. जरी रेडॉक्सचं शेवटचं लेक्चर असेल तरी दॅट लेक्चर हे लेक्चर जे आहे ते तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं फर्स्ट म्हणून जस्ट कन्सिडर करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेलं सॉल्ट ब्रिज म्हणजे काय सॉल्ट ब्रिज डिटेल बघितलेला. त्याच्यानंतर सिम्पली डॅनियल सेल बघितलेला. सॉल्ट ब्रिज म्हणजे सिम्पल इंट्रोडक्टरी काय बघितलेलं काय असतं ती यू शेप ग्लास ट्यूब 5% सिम्पल KCl किंवा NH4NO3 इन अगार अगार सोल्युशन आणि त्याचे फंक्शन्स बघितलेले. डॅनियल सेल डिटेल बघितलेला आणि त्याच्यानंतर EMF सिरीज म्हणजे काय आणि सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू. लेक्चर परत एकदा बघा पूर्ण जस्ट सगळंच लेक्चर संपून बघून झाल्यानंतर परत एकदा बघा. त्याच्यातले वर्ड्स जे सांगितले ट्रिकी वर्ड्स ते व्यवस्थित नोट डाऊन ठेवा वहीमध्ये करून. लेसन पूर्ण वाचा टेक्स्टबुकमधला रेडॉक्स आपला अगेन आणि डाऊट्स असतील तर सेंड करा. ठीक आहे थांबूया.